नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी प्रोफेसर पूजा कुंडलवाल आज तुमच्या समोर घेऊन आली आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून इन्व्हर्स फाइंड करायचा आहे आपल्याला. ओके, तर बघा क्वेश्चन काय आहे. फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स 2 1 1 -1 बाय यूजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दोन टाईपचे आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर याचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले होते. तीन जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते रोचे आहेत आणि 3 कॉलमचे आहेत. तर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर डिसाईड करायचं आहे की रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मी सांगणार आहे दोन्ही पण, बट तुम्हाला डिसाईड करावं लागेल. तर त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कोणते कोणते आहेत ते बघू आपण. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पहिला होता की आपण दोन कोणतेही रोज इंटरचेंज करू शकतो, किंवा कॉलम जर बघितलं तर दोन कॉलम, कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज करू शकतो, पहिला नियम. दुसरा नियम होता आपला की कोणत्याही रोला आपण एक नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो. सॉरी, अँड कॉलमचं सुद्धा तसंच आहे. कोणत्याही कॉलमला आपण एक नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो. आणि तिसरा नियम होता रो साठी की कोणत्याही रो मध्ये दुसरा रो ला एक नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय करून तो पहिल्या रो मध्ये ऍड करू शकतो. आणि कॉलमचं सुद्धा सेम ॲज इट इज. तर अशा प्रकारे आपले एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन होते. 3 रोचे होते, 3 कॉलमचे होते, जे की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आज आपल्याला बघायचं आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर बघा, कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा असेल तर आपण इझिली पहिले चेक करू शकतो तो गिवन मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही आहे, म्हणजे त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही. तर ते बघण्यासाठी आपण त्याचा सगळ्यात अगोदर डिटर्मिनंट काढू. आपण कन्सिडर करू जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे ए नावाचा, कन्सिडर करू आपण जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याला नाव देऊ आपण ए मॅट्रिक्स. A is equal to in matrix 2 1 1 -1. ओके, आता इथेच आपल्याला चेक करायचं हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही, किंवा त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही. तर मग काय करणार आपण इथे डिटर्मिनंट फाइंड करणार. मी हेही सांगणार तुम्हाला की डिटर्मिनंट का फाइंड करायचा आहे. बघा, डिटर्मिनंट फाइंड करा. डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे म्हणजे मॅट्रिक्सला डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इन डिटर्मिनंट 2 1 1 -1. याला सॉल्व करू आपण. प्रिन्सिपल डायगोनल मायनस सेकंडरी डायगोनल, -1 × 2 -2 -1 × 1 1 -2 -1 -3. आता बघा, डिटर्मिनंट इज इक्वल टू -3 आलं, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 आलं. हे बघितलं होतं आपण सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहताना हे सगळे एक्झाम्पल्स बघितले होते. तर बघा, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचं काय म्हणणं आहे, डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. एखादा मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर त्याचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 असतो. आणि जर एखादा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर त्याचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट होते. म्हणजे सरळ सरळ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आला म्हणजे ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. कारण की आपल्याला ए काय भेटतो, इन्व्हर्टिबल भेटतो म्हणजे त्याचा इन्व्हर्स आपल्याला इथे एक्झिस्ट होईल. हे व्हेरिफिकेशन आपलं झालंय. म्हणजे आपल्याला जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे तो इन्व्हर्टिबल आहे हे आपण सगळ्यात अगोदर चेक करून घेतलं. आता एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे चेक करण्यासाठी काय करावं लागेल, त्याचा डिटर्मिनंट घ्यावं लागेल. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे तो नॉन सिंग्युलर आहे म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट होते. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. बघा, वी नो दॅट एक फॉर्म्युला आहे A × A इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. आता हा फॉर्म्युला तुम्हाला समजून सांगणार आहे मी. बघा, A × A इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी का लिहिलं आहे मी. आता फॉर एक्झाम्पल 2 हा नंबर घेतला, याचा इन्व्हर्स काय होईल 1/2 विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. ओके, 2 चा इन्व्हर्स काय होईल 1/2. यांचं मल्टिप्लिकेशन घ्या बरं. 2 × 1/2, 2 गेट्स कॅन्सल, वी गेट 1. मीन्स 2 × 1/2 इज इक्वल टू 1. म्हणजे 2 चा इन्व्हर्स 2 × 2 चा इन्व्हर्स इज इक्वल टू काय भेटते 1. मग तसंच एक मॅट्रिक्स घेतला ए आणि त्याचा इन्व्हर्स घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्स 1 ला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो इन मॅट्रिसेस
ओके, तर A इंटू A इनवर्स इज इक्वल टू आय. लक्षात आलं का? तर A इंटू A इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स असतं. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जी की युनिव्हर्सल ट्रूथ आहे. कोणताही मॅट्रिक्स घ्या, त्याचा इनवर्स जर त्याच्या मल्टिप्लायला असेल तर तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. ओके, तर आता इथे काय करणार आहे आपण बघा. सगळ्यात अगोदर ए मॅट्रिक्स ऑलरेडी दिलेला आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे. ओके, तर आपण याला सॉल्व करणार आहे. सॉल्व करून आपण या ए ला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करणार. आपण काय करणार, या ए ला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करणार आणि काही ऑपरेशन्स ऑपरेट केल्यानंतर हे सुद्धा चेंज होईल. तुम्हाला कोणता तरी एक मॅट्रिक्स भेटेल, त्याचं नाव ठेवू आपण, बी मॅट्रिक्स भेटत आहे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे कोणताही मॅट्रिक्स जर आयडेंटिटी मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय होत असेल तर तोच ओरिजिनल मॅट्रिक्स आपल्याला भेटतो. ओके, तर म्हणजे पुढे जर आपण ह्या ए ला आय मध्ये कन्व्हर्ट केलं तर आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू तुम्हाला जो काही चेंजेस झालेला मॅट्रिक्स भेटेल ते. लक्षात आलं ना? तर आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि या ए ला आपल्याला आयडेंटिटी मध्ये आणायचं आहे. मग आता ते आय मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काही ऑपरेशन्स आपल्याला ऑपरेट करावे लागतील. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये दोन ऑपरेशन जे की आपण स्टार्टिंगलाच बघितले, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा बघितलाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर सगळ्यात अगोदर तुम्ही डिसाईड करून घ्या की तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे की रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. ओके, तर तुम्ही जर रो ऑपरेशन ऑपरेट करण्याचा डिसिजन घेतला असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली जेही ऑपरेशन तुम्ही ऑपरेट करसाल, इथे जेवढेही ऑपरेशन ऑपरेट करसाल ते सगळे रो ऑपरेशन्स राहतील. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही डिसाईड केलं असेल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचंय, कॉलम ऑपरेशन ऑपरेट करायचे, तर पूर्ण टोटली शेवटपर्यंत कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कॉलमवरच ऑपरेशन तुम्ही ऑपरेट करणार आहात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉर्ट आउट करायचं आहे. दुसरी गोष्ट, जे ऑपरेशन तुम्ही इथल्या मॅट्रिक्स मधल्या रो किंवा म्हणजे रो ऑपरेशन ऑपरेट केलं तर रोवर जर अप्लाय करत असाल तर या मॅट्रिक्स मध्ये तेच ऑपरेशन ऑपरेट होतील. ओके, तर बघायचं आहे आपल्याला. हे तर तुम्हाला समजलंय, ए इनवर्स एक्झिस्ट झालाय. आपल्याकडे एक फॉर्म्युला पण आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? वी नो दॅट, आताच लिहिलं होतं मी. वी नो दॅट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तर ए मॅट्रिक्स गिवन दिलेला आहे तुम्हाला. बघा, लिहून घ्या पहिले ते. 2 1 1 -1 इंटू ए इनवर्स आपल्याला काढायचं आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता तुम्हाला माहिती आहे हे जो काही गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे त्याची ऑर्डर किती आहे? 2 रोज आहे, 2 कॉलम आहे. त्याची ऑर्डर किती आहे? 2/2. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आपल्याला 2/2च घ्यावं लागेल. 1 0 0 1. ओके, तर असा मॅट्रिक्स घेतला आपण. आता जे ऑपरेशन याच्यावर ऑपरेट होतील ते याच्यावर पण होतील. ओके, थोडे चेंजेस इकडे होतील आणि याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे आयडेंटिटी मध्ये. आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे इथे 1 आणायचं, इथे 0, इथे 0, इथे 1 आणायचं. ओके, तर बघा इथे आता तुम्हाला जे ऑपरेशन्स आता सांगितले होते मी 6, 3 रोचे 3 कॉलमचे, तर त्या आता इथे डिसाईड करणार आहोत आपण की ते रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार. कोणतं अप्लाय करणार आपण? रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जे कोणतेही ऑपरेशन मी इथे घेणार आहे तर ते सगळे रोवरच ऑपरेट होतील. कॉलम ऑपरेशन इथे मी घेऊ शकणार नाही कारण की मी डिसाईड काय घेतलं केलंय, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचा. हाच प्रॉब्लेम तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा सांगेल मी. ओके, किंवा मग नेक्स्ट एक्झाम्पल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सांगेल. तर बघा इथे आपल्याला सगळ्यात अगोदर इथे 1 करायचं आहे. इथे काय करायचं आहे? 1 करायचं आहे. तर 1 आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे इथे दिसत आहे तुम्हाला इथे 1, हा R1 आहे, हा R2 आहे. जर मी R1 R2 इंटरचेंज केले तर मला ऑलरेडी इथे 1 भेटून जाईल रेडीमेड. ओके, तर मग काय करणार मी? पहिलं ऑपरेशन R1 इंटरचेंजिंग R2. बघा, R1 इंटरचेंजिंग R2. मग काय भेटेल मला? बघा इथे तर काय भेटेल? हा R2 वर जाईल, 1 -1 आणि R1 खाली येईल, 2 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू. आता इथे सुद्धा तेच ऑपरेशन ऑपरेट होते. हा R1 R2च्या जागेवर जाईल, हा 2 R1च्या जागेवर जाईल, 0 1 आणि हा खाली येईल 1 0. ओके, हा ऑपरेशन ऑपरेट झाला का इथे 1. आता काय करायचं आपल्याला? इथे 0 आणायचं. काय करायचंय? इथे 0 आणायचं. इथे 0 आणायचंय तर मग काय करावं लागेल? हा R1 आहे, हा R2 आहे. बघा
R2 वर ऑपरेशन ऑपरेट करायचं आहे मला, म्हणून R2 इम्प्लाइज. ओके, इथे मला 0 आणायचं आहे. 0 आणण्यासाठी काय करावं लागेल, हा जो काही 1 आहे जर इथे 2 असते तर 2 - 2 0 आले असते. मग काय करू शकतो आपण, तिसरं ऑपरेशन होतं आपलं रोचं R1 + K R2, बरोबर आहे. या फॉर्म मध्ये म्हणजे R1 R2 जे घेऊ शकता तुम्ही. तर R2 प्लस, सॉरी नॉट प्लस, इथे जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर सबट्रॅक्शन करता येतं आपल्याला. R2 - 2 नी मल्टिप्लाय केला, 2 कोणाला, R1 ला, बरोबर आहे. बघा आता काय होईल, R2 मधून ट्वाइस R1 मल्टिप्लाय होईल, सबट्रॅक्ट होईल. ओके, तर बघा आता इथे काय भेटेल. आता मी R2 वर ऑपरेशन ऑपरेट करत आहे, म्हणजे चेंजेस R2 मध्ये होतील. मग R1 कसं राहील, सेम ॲज इट इज. मग त्याला काय करणार आपण, एकदा लिहून घेऊ जसच्या तसं, इंटू A इनवर्स, जेणेकरून आपल्या जे ऑपरेशन्स ऑपरेट केल्यानंतर थोडी गडबड होणार नाही. 0 1. तर बघा ऑपरेशन साईडला लिहिते मी, रफली वर्क साईडला करते. तर R2 जसच्या तसा लिहून घ्या. R2 काय आहे माझ्याकडे, 2 1 1 0, 2 1 इथले याच्यातले, आणि 1 0. ओके, आता मी 2 नी काय करत आहे, R1 ला मल्टिप्लाय, 2 × 1 2, 2 × -1 -2, 2 × 0 0, आणि 2 × 1 2. ओके, आणि याचं काय घेणार आहे मी, सबट्रॅक्शन घेणार आहे. बघायचं मायनस × मायनस प्लस, here is मायनस. ओके, तर बघा काय भेटणार आहे, 2 मधून 2 गेलं 0, 1 + 2 3, here is 1, here is -2. मग काय भेटणार आहे आपल्याला, 0 3, हे पहिले दोन इथले 0 3, आणि नेक्स्ट 1 -2. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जसे जसे ऑपरेशन्स ऑपरेट करणार हा जो मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स चेंज होईल आणि तुम्हाला एक नवीन मॅट्रिक्स भेटेल ज्याचं नाव आपण बी ठेवलं होतं. ओके, आता बघा 1 झालंय, हे 0 झालंय. आता काय करणार आपण, याला 1 करणार आहे. याला 1 करायचं म्हणजे काय करणार आहे आपण, इथे जो सेकंडवाला आपला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन होता तो अप्लाय करणार आपण. म्हणजेच कोणत्याही रोला आपण मल्टिप्लाय करू शकतो नॉन झिरो नंबरने, तो आपण के घेतला होता. ओके, तर बघा इथे याला आता आपल्याला 1 करायचं आहे म्हणजे इथे आपल्याला डिवाइड बाय 3 करावं लागेल. आता हा आहे रो सेकंड, म्हणजे R2 इम्प्लाइज 1/3 R2. ओके, वी गेट, बघा आता इथे मी डायरेक्टली लिहिते 1 - 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1 1 सॉरी 0 1. आता याला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, सॉरी डिवाइड करतोय 3 ने. मीन्स हियर इज 0, हियर इज 1, 3/3 0, हियर इज 1/3, and here is -2/3, here is -2/3. ओके, आता काय करणार आपण, बघा आयडेंटिटी मध्ये 1 0 1 आला इथपर्यंत. आता याला काय करणार आपण, 0 करणार. याला 0 करायचं असेल तर काय करावं लागेल, बघा इथे डायरेक्टली तुम्हाला ऑपरेशन्स दिसत आहे. काय दिसत आहे, इथे -1 आहे, इथे +1 आहे. यांची जर ॲडिशन केली तर डायरेक्टली हा काय होऊन जाईल, तर 0 होऊन जाईल. मग सांगा मला ऑपरेशन्स काय येतील इथे, R1 इम्प्लाइज, बघा ऑपरेशन कशावर ऑपरेट करत आहे आपण, रो फर्स्टवर, म्हणून R1 इम्प्लाइज R1 + R2, R1 + R2. बघा मग काय भेटणार आहे तुम्हाला. आता इथे डायरेक्टली मी ऑपरेशन्स करते, ऑपरेट. here is 0 -1 +1 0, here is 0, here is 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, आता इथे बघा थोडं केअरफुली घ्या, here is 0 + 1/3 1/3. ओके, here is बघा आता 1 - 2/3 1 - 2/3, here is a 3 - 2/3, here is 1/3 1/3. हे सेम ॲज इट इज 1/3 - 2/3. ओके, आता तुम्ही बघा हा जो मॅट्रिक्स आहे हा काय आहे, 1 0 0 1. हा मॅट्रिक्स काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग याला कसं लिहू शकतो आपण, I × A इनवर्स इज इक्वल टू 1/3 1/3 1/3 - 2/3. ओके, तुम्हाला माहित आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स. ओके,
आय इंटू ए इज इक्वल टू ए असते. मग आय इंटू ए इनवर्स काय भेटेल? ए इनवर्स. म्हणजेच तुम्हाला जे काही भेटत आहे, तुम्हाला जे काही भेटत आहे ए इनवर्स इज इक्वल टू इन मॅट्रिक्स 1/3 1/3 here is 1/3 minus 2/3 हा मॅट्रिक्स भेटला बघा. बी मॅट्रिक्स भेटला की नाही? ए इनवर्स इज इक्वल टू बी. आता इथे 1/3 1/3 1/3 here is डिनोमिनेटर प्लस 3 आहे इथे सुद्धा. तर 1/3 आपण कॉमन काढू शकतो. ए इनवर्स सांगितलं होतं तुम्हाला, एक स्केलर आपण एका मॅट्रिक्सला मल्टिप्लाय पण करू शकतो. तर 1/3 बाहेर काढलाय, आत काय राहील बघा, इथे 1 1 1 and here is -2. This is required the result. This is a inverse of a given matrix. Next example है find the inverse of the matrix 3 minus 10 2 minus 7 by using elementary transformation. आपण कन्सिडर केला सेम ॲज इट इज, त्याला नाव दिलं ए इज लेट ए इज इक्वल टू 3 minus 10 2 minus 7. आता चेक करायचं सगळ्यात अगोदर हा इन्व्हर्टिबल आहे की नाही, ए इनवर्स एक्झिस्ट होते की नाही. तर मग काय करणार आपण, सगळ्यात अगोदर याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू इन डिटर्मिनंट 3 minus 10 2 minus 7. ओके, and we get here is -21 and minus in bracket there is -20 minus into minus plus 20 and we get -21 plus 20 we get -1. Is the determinant of A is not equals to 0. means A matrix काय आहे, नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आहे. नॉन सिंगुलर आहे म्हणजे A इनवर्स एक्झिस्ट होते. means A inverse is, that is A inverse is exist. चला आपल्याला या मॅट्रिक्सचा इनवर्स मिळतो, काढता येतो. ओके, मग आपला फॉर्म्युला काय आहे, वी नो दॅट, जे की युनिव्हर्सल ट्रूथ आहे, A into A inverse is equal to identity matrix. We know that A into A inverse is equal to identity matrix. इथे मॅट्रिक्सची ऑर्डर काय 2/2, कारण की दोन रो आहेत, दोन कॉलम्स आहेत. ओके, ए मॅट्रिक्स लिहून घ्या. 3 minus 10 2 minus 7 into A inverse is equal to identity matrix सुद्धा 2/2 ऑर्डरचा घ्यावा लागेल आपल्याला. 1 0 0 1. ओके, तर ऑपरेशन ऑपरेट करायचे. आता अगोदरचा जो काही प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला 1 इथे दिलं होतं, रो इंटरचेंज केले होते. बट इथे तसं नाही आहे, इथे 1 कुठेच दिसत नाही, जेणेकरून आपण रो किंवा कॉलम इंटरचेंज करू शकत नाही. ठीक आहे, तर इथे डिसाईड करू सगळ्यात अगोदर आपण रो ट्रान्सफॉर्मेशनच अप्लाय करू, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं असेल तर. इथे बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताना आता जर इथे 1 मला आणायचं आहे, तुम्हाला माहिती आहे इथे आयडेंटिटीमध्ये याला आणायचं आहे, याला आयडेंटिटीमध्ये आणायचं म्हणजे याला 1 करायचं आहे, याला 0 करायचं आहे, याला 1 करायचं आहे आणि याला 0 करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ऑपरेशन ऑपरेट करावं लागतील. मग आपल्याला इथे 1 आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे हा जो काही R1 आहे, रो फर्स्ट आणि रो सेकंड जर ऑब्झर्व केलं तर इथे 3 आहे, इथे 2 आहे. 3 minus 2 1 मिळतो, बरोबर आहे. म्हणजे या दोघांची काय घ्यावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन. मीन्स R1 implies R1 वर ऑपरेशन ऑपरेट करणार, म्हणून R1 implies R1 minus R2. तर बघा काय भेटणार आपल्याला, इथे R1 वर ऑपरेशन ऑपरेट होत आहे म्हणजे R2 सेम ॲज इट इज राहील. तो लिहून घ्या सगळ्यात अगोदर, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 0 1. ओके, तर बघा R1 minus R2. R1 घेऊ आपण साईडला. 3 minus 10 1 0. ओके, मायनस R2 2 minus 7 0 1. आणि यांची काय घेणार आपण, सबट्रॅक्शन. मायनस मायनस इंटू मायनस प्लस, हिअर इज मायनस, हिअर इज मायनस, हिअर इज 1. minus 10 plus 7 minus 3. Here is 1 minus 0 1 and here is 0 minus 1 minus 1. We get 1 minus 3 1 minus 1.
इथे 1 झालं. आता काय करायचं, याला आपल्याला 0 करायचं. याला 0 करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल, इथे जर 2 असते त्यांचं सबट्रॅक्शन घेतलं असतं. ओके, म्हणजे काय करावं लागेल, R2 इम्प्लाइज R2 मायनस ट्वाइस R1. इथे 2 पाहिजे ना, मग R1 ला कशाने मल्टिप्लाय करणार आपण, 2 ने. ओके, आणि या दोघांची काय देणार, सबट्रॅक्शन. बघा काय होते का, R2 वर ऑपरेशन ऑपरेट होत आहे म्हणजे R1 सेम ॲज इट इज 1 मायनस 3. A inverse is equal to 1 minus 1 0 1 1 minus 1 0 1. सॉरी, R2 वर ऑपरेशन ऑपरेट होत आहे. तर R2 लिहून घेऊ आपण साईडला, 2 minus 7 0 1 R2 मायनस ट्वाइस R1. R1 ला 2 ने मल्टिप्लाय करा, 2. here is minus 6, here is 2, here is minus 2. आणि यांची काय घेणार आपण, सबट्रॅक्शन. मायनस मायनस इंटू मायनस प्लस, here is minus मायनस इंटू मायनस प्लस, here is 0, here is minus 1, here minus 2, here is 3. 0 minus 1 minus 2 3. ओके, तर इथे 1 झाला आहे, इथे 0 झाला आहे, इथे 1 आणायचं, इथे 1 आणायचं, इथे काय मायनस 1. मग काय करणार आपण, इथे मायनस 1 नी मल्टिप्लाय करणार. कशाला, R2 ला. मीन्स R2 इम्प्लाइज, R2 वर ऑपरेशन ऑपरेट होत आहे, कशाने मल्टिप्लाय करत आहे आपण, मायनस 1 नी. कोणाला, R2 ला. वी गेट 1 मायनस 3 0. हे इथे बघा, मायनस इंटू मायनस प्लस 1. ओके, A इनवर्स इज इक्वल टू, इथे पण तेच ऑपरेशन ऑपरेट होईल, फक्त R2 वर मायनस इंटू मायनस प्लस, here is मायनस. झालं ऑपरेशन ऑपरेट. तर इथपर्यंत झालं 1 0 1. आता काय करायचं, याला आपल्याला 0 करायचं आहे. याला काय करायचं आहे, 0. तर या साईडला लिहिते मी, याला काय करायचं आहे, 0. तर मग त्याला 0 करायचं असेल तर आपण ऑपरेशन काय ऑपरेट करणार आहे, बघा इथे मायनस 3, इथे 1 आहे. इथे जर 3 असते तर 3 मायनस 3 0. ओके, मग काय करणार आपण, R1 इम्प्लाइज R1 प्लस ट्वाइस R2. R2 ला कशी मल्टिप्लाय करणार, 3 नी, आणि त्यांची काय करणार, ॲडिशन, कारण की ते मायनस 3 आहे. ठीक आहे, मग काय भेटेल तुम्हाला बघा, R1 वर ऑपरेशन ऑपरेट करत आहे, R2 सेम ॲज इट इज 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 2 minus 3 2 minus 3. ओके, इथे ऑपरेशन ऑपरेट करू आपण. बघा R1 कुठे आहे आपला, 1 minus 3 1 minus 3, नंतर 1 minus 1 1 minus 1, आणि आपण याला 3 ने मल्टिप्लाय करणार. 0, here is 3, here is 6, and here is minus 9. आणि यांची काय घेणार आपण, ॲडिशन. here is 1 0 7 minus 10. ओके, म्हणजेच 1 0 7 minus 10. बघा, हे झालं आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट. हे झालं आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट. हा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. A इनवर्स इज इक्वल टू 7 minus 10 2 minus 3. ओके, तुम्हाला माहित आहे I into A is equal to A. मग तसंच I into A inverse is equal to A inverse. A inverse is equal to 7 minus 10 2 minus 3. This is required result. तर आज आपण बघितलंय find the inverse of matrix by using elementary transformation. But आपण मॅट्रिक्स कोणते घेतले, of order 2 by 2. मॅट्रिक्स of order 2 by 2. 2 by 2 ऑर्डरचं जे मॅट्रिक्स आहे त्याचा आपण इन्व्हर्स फाइंड केला आज आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 3 by 3 मॅट्रिक्सचं इन्व्हर्स फाइंड करणार बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.